पॉलीगॉन लॉ ऑफ पॉलीगॉन लॉ ऑफ वेक्टर एडिशन. पॉलीगॉन लॉ ऑफ वेक्टर एडिशन. ठीक आहे. मग पॉलीगॉन लॉ काय असतं? पॉलीगॉन लॉ काय है बा? अभी अब तक जितना भी लर्न किया है, क्या है, दो वेक्टर्स का एडिशन कैसे करना है वो लर्न किया है. तो तीन वेक्टर का अगर एडिशन करना है तो कौन सा लॉ यूज करना है? पॉलीगॉन लॉ. पॉलीगॉन लॉ फिजिक्स में युजफुल है नाही, ऑलमोस्ट युजफुल नाहीये. एखाद वेळी चुकून कुठतर लागणार आपल्याला. हे प्युअर मॅथ्सची कन्सेप्ट आहे असंच लक्षात ठेवा. आपल्याला फिजिक्स मध्ये चुकून कधीतरी लागणार, पण बुक्स मध्ये आहेत एमसीक्यूच्या. तुम्हाला बघितलं तर वाटणार टीच केलं नाही म्हणून. त्यामुळे लक्षात ठेवा. फक्त याचा ऍप्लिकेशन आपल्याला काही जास्त नाही. तो क्या करना है? ए बार एक वेक्टर है, सबका लेंथ क्या करने का? इक्वल ड्रॉ करने का. फिर बी बार एक है, बी बार है 45 डिग्री पे, बी बार है 45 डिग्री पे. फिर सी बार है एग्जैक्टली डाउनवर्ड डायरेक्शन. फिर डी बार है. ठीक है, चलो ड्रॉ करो. चला ड्रॉ करा सगळे वेक्टर. एका लाईन मध्ये ड्रॉ केले तरी चालते. चला लेक्चर पाठवतो नंतर आकाशने. बा कसं दिसतंय बघ. झालं लेक्चर बरोबर. ठीक आहे. नाही दिसला तर मी रेकॉर्डेड लेक्चर पाठवतो. चला ड्राइंग के लिए ला. फाइंड आउट. क्या फाइंड आउट करना है? चलो लिखो. फाइंड आउट ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार. अभी 4 वेक्टर. ठीक है, चलो क्या करना है? ए प्लस बी प्लस सी प्लस डी फाइंड आउट करायचा. ओके, कसं फाइंड आउट करायचं? मग फर्स्ट ड्रॉ करायचा ए बार. जसं अगोदर आपण केलंय ट्रायंगल लॉला. हे ट्रायंगल लॉचं फक्त एक्सटेंशन आहे. ट्रायंगल लॉला कसा केला? एग्जैक्टली सेम. फर्स्ट ड्रॉ करने का फर्स्ट वेक्टर. तो फर्स्ट वेक्टर कैसा आएगा? जैसा है वैसा ए बार. फिर सेकेंड वेक्टर कैसा स्टार्ट करने का? एट द एंड पॉइंट ऑफ द फर्स्ट. सेकेंड वेक्टर बी है तो बी किधर से स्टार्ट करने का? एट द एंड पॉइंट ऑफ द फर्स्ट. तो फर्स्ट एंड होता है इधर, तो वहां से स्टार्ट करने का भी बी को. तो बी आएगा ऐसा. समझ रहे हैं? फर्स्ट वेक्टर, उसके बाद ड्रॉ करो सेकेंड, सेकेंड के बाद फिर ड्रॉ करो थर्ड. थर्ड कैसा है? एग्जैक्टली डाउनवर्ड. ठीक है, उसके बाद ड्रॉ करो फोर्थ. फोर्थ कहां से ड्रॉ करने का? थर्ड के एंड से. तिसरा जिथं संपला तिथून चालू करायचा फोर्थ. मग हे आला डी बार. ठीक है, तो ए बार, फिर उसके बाद ड्रॉ करो बी बार, फिर सी बार एंड डी बार. मग ए प्लस बी प्लस सी प्लस डी कोण आहे? सर्वात सुरुवात आणि सर्वांची शेवट. हे असते रिजल्टेंट वेक्टर. सबका शुरुआत किधर से हुआ? पूरे इसका एडिशन का शुरुआत हुआ इधर से. तो स्टार्टिंग पॉइंट से एंड पॉइंट तक जो भी वेक्टर जाता है ये रहता है ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार. ठीक है, फोर ऑल फोर वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट एंड ऑल फोर वेक्टर संपले कुठे? इथं. स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट जो भी वेक्टर है वो क्या है? ए प्लस बी प्लस सी प्लस डी है. इसको बोलते हैं पॉलीगॉनल लॉ. चला ड्रॉ करून घ्या. चलो ड्रॉ करो इसको. अब पॉलीगॉन लॉ इतना ही है, डायग्राम है.
पॉलीगॉन लॉ ओनली डायग्राम है, इसका मैग्नीट्यूड कैसे निकालने का, डायरेक्शन कैसे निकालने का सिलेबस में नहीं है. मतलब ऍक्च्युली पॉलीगॉन सिलेबस मध्ये नाही, पण पॉलीगॉन लॉ तुम्हाला एमसीक्यूच्या बुक्स मध्ये पण फक्त डायग्रामच दिसणार, मॅग्निट्यूड आणि अँगल नाही दिसणार. चलो झाला. बस समजा फक्त याच्यातला इतकाच करायचं असतं तर काय बा, याच वेक्टर्सला यूज करा, सी बार प्लस ए बार प्लस बी बार, हे करा बरं. इसी वेक्टर्स इन्हीं वेक्टर्स को यूज करने का है, लेकिन क्या फाइंड आउट करने का, सी प्लस ए प्लस बी. चला करा ड्रॉ, येते का बा. फर्स्ट ड्रॉ सी, उसके बाद ड्रॉ करने का ए को, फिर ड्रॉ करने का बी को. चला येते का बा. नाही जसं दिलंय तसंच घ्यायचं, हे गिवन वेक्टर्स आहेत. हा देना असं येतच नाही क्वेश्चन आपल्याला, फक्त प्रॅक्टिस झालं, हे फिजिक्सला येत नाही, तर मॅथ्स मध्ये येऊ शकते. चला आलं का बा. तो पहले क्या ड्रॉ करने का, सी बार. सी बार कैसा आला, डाउनवर्ड. फिर सी बार ड्रॉ करने के बाद क्या ड्रॉ करना है, ए. तो ए कैसा आएगा, हॉरिजॉन्टल. हाँ. फिर ए बार ड्रॉ करने के बाद क्या आता है, बी बार. ठीक है. चलो ऐसा आएगा देखो बा. पहले क्या ड्रॉ करने का, सी बार डाउनवर्ड है. फिर बाद उसके बाद ड्रॉ करने का ए बार. ए बार कैसा है, हॉरिजॉन्टल है. और फिर बी बार 45 डिग्री पे है, तो बी बार फायनल. मग रिझल्टंट वेक्टर कसा आहे, रिजल्टेंट वेक्टर बा असा आहे, इधर स्टार्ट होता है और यहाँ पे एंड होता है. आज तुम्हाला वाटेल, चला चला 1 मिनिट बघा सर्वजण, चला ऑनलाईन सगळे बघा, काय तुम्हाला असं वाटणार की हे तर रिझल्टंट कुठल्या तर वेक्टर मधून कट होऊन चाललाय, काय प्रॉब्लेम नहीं. अगर ये वेक्टर इसमें से ऐसा कट होके भी जा रहा है, इसके बीच में से भी जा रहा है, तो भी क्या प्रॉब्लम है, कोई प्रॉब्लम नहीं. हाँ कैसा भी, जो जहां से स्टार्टिंग पॉइंट है वहां से एंड पॉइंट तक स्ट्रेट लाइन ड्रॉ करने का, किधर से भी जाने दो, वही अपना रिझल्टंट है. ठीक आहे, याला टच व्हायला, त्याच्यावरून चालला, याच्यामध्ये इंटरसेक्ट व्हायला, काय का होईना, काय टेंशन नहीं. ओवरऑल डायग्राम यहाँ पे स्टार्ट होता है, यहाँ पे खत्म होता है, तो यहाँ से यहाँ ऐसा आता है. तो इधर से इधर ये पूरा जो है यहाँ से यहाँ, आता हे ओव्हरलॅप होतील, हे दोघे इक्वल असल्यामुळं हे पण 45 डिग्रीला देते. आता तुम्हाला तेवढं कळणार नाही, काही जणांना प्रॅक्टिस झाली असेल तर कदाचित कळेल. हे इक्वल इक्वल आहे, तर हे 45 ला देते आणि हे बरोबर याला ओव्हरलॅप करते. तो ये बाहेरून येणार, सी छोटा असला तर मधून जाणार, किधर से भी जाने दो, काही टेंशन घ्यायचं नाही. स्टार्टिंग पॉइंट एंड पॉइंट को कनेक्ट करो, हे अपना रिझल्टंट आहे. तो सी प्लस ए प्लस बी कोण आहे, ये कुठून कुठपर्यंत, हे पुरं इथून इथपर्यंत, कळलं ना. चलो करून घ्या ड्रॉ. ओव्हरलॅपिंग येते. चल आले बरोबर, कोणाकोणाच आले का, आले बरोबर आले, छान. हे ओव्हरलॅपिंग आहे, कळलं होतं का, हे ओव्हरलॅपिंग आहे, पलीकडे आले. छान छान, कळालं होतं तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि हे वेक्टर्स दिलेले असणार, हे वेक्टर जसे दिलेत तसेच ड्रॉ करायचे, एक्झाम मध्ये दिलेले असणार, पण असा क्वेश्चन येणारच नाही. फक्त एक्स्ट्रा नॉलेज साठी मी सांगवलं, पॉलिगॉनला आपल्याला काही युजफुल नाही. चला याच्यावर मग एक्झाम्पल्स नको करायला जास्त. बा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, वेक्टर ऍडिशन वेक्टर सबट्रॅक्शन पर्यंतचे न्यूमरिकल सगळे सॉल्व्ह करा, तिथपर्यंत सगळं संपलंय. एररलेस जमते का बघा, एररलेस जमत नसला तर ऍटलिस्ट विद्याभारती तर कम्प्लीट करा. विद्याभारतीचे न्यूमरिकल्स मी पाठवलेत, ग्रुपमध्ये पाठवलेत, नागरगोजे सरांनी पाठवलेत, सॉल्व्ह करा ते.
ने मल्टिप्लिकेशन आहे ना याच्यानंतर. ठीक आहे बस. आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मधला एक पॉइंट राहिलाय रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स, ते आपण उद्या कंप्लीट करू. आज काय करू, थोडे एक्झाम्पल्स करू. आज एक एक्स्ट्रा झालं पॉलिगॉन, बस झालं. चलो काही एररलेस मधले न्यूमेरिकल्स करू आता. there are two force vectors. चला क्वेश्चन ला. there are two force vectors, one of 5 Newton, one of 5 Newton and other of 12 Newton, and other of 12 Newton. There are two force vectors. There are two force vectors, one of 5 Newton, one of 5 Newton and other of 12 Newton, and other of 12 Newton. At what angle the two vectors be added? At what angle? At what angle the two vectors be added? At what angle the two vectors be added? At what angle the two vectors be added to get resultant vector of? To get resultant vector of? To get resultant vector of 17 Newton, 7 Newton and 13 Newton respectively. At what angle the two vectors be added to get resultant vector of 17 Newton, 7 Newton and 13 Newton respectively. ओके चला बा काय. तर दोन फोर्सेस आहेत. क्वेश्चन मध्ये काय बोलायलंय, वी हॅव टू फोर्सेस अँड वी आर सपोज टू ऍड देम. ते कोणत्या अँगलला आहेत काय मेन्शन केलं नाही, पण एकदा रिझल्टंट किती आला दोघांचा, 17 आला. एका केस में दोनों रिजल्टेंट कितना आला, 7 आला. एंड और थर्ड केस में दोनों का रिजल्टेंट कितना आता है, 13 आता है. तो हर एक केस में उनके बीच का एंगल कितना है वो फाइंड आउट करना है. तो कैसे फाइंड आउट करना है बोलो. तो अभी टोटल 17 हो रहा है फोर्स, मतलब दोनों का एडिशन ही 17 हो रहा है. तो फर्स्ट केस में क्या होगा, फर्स्ट केस में क्या होगा, बॉडी के ऊपर 5 न्यूटन और 12 न्यूटन एक ही डायरेक्शन में काम कर रहा होगा, तभी तो उसका एडिशन होता है. तो 12 प्लस 5 टोटल फोर्स कितना हो गया, 70 न्यूटन बरोबर. फोर्स 70 न्यूटन होत असला तर दोन्ही फोर्सेस मधला अँगल किती आहे, 0 डिग्री. तो फर्स्ट केसचा अँगल किती आला, 0 डिग्री. कळते कसं, ही डायरेक्शन सेम, म्हणजे यांच्यातला अँगल किती झाला, 0. हे कळते ना. ही लाईन आणि त्याच्यावरच दुसरी लाईन ड्रॉ केली तर त्या दोन्ही लाईन मधला अँगल किती झाला, 0 झाला. ठीक है. तो ये जो फर्स्ट 17 न्यूटन है ये रिजल्टेंट आता है अगर दोनों के बीच में एंगल 0, दोनों के बीच का एंगल 0 मतलब डायरेक्शन सेम से. ठीक है. अभी सेकंड केस 7 न्यूटन कब होता है बोलो. इन दोनों का रिजल्टेंट अभी कितना होना चाहिए, 7 न्यूटन. 7 न्यूटन कधी होते बा, सबट्रॅक्शन झाल्या. सबट्रॅक्शन होणार म्हणजे डायरेक्शन कशी पाहिजे, डायरेक्शन ऑपोजिट पाहिजे. म्हणजे असं असणार. तो ब्लॉक के ऊपर यहाँ पे क्या रहेगा, इधर रहेगा 12 न्यूटन और इस डायरेक्शन में क्या रहेगा, 5 न्यूटन
तो ओव्हरऑल फोर्स कितना हो जाएगा 7, बरोबर का. एक्झॅक्टली ऑपोजिट डायरेक्शन मग सबट्रैक्शन होना, तो सबट्रैक्शन कितना आ रहा है 7. तो इस केस में रिजल्टेंट आएगा 7, लेकिन क्या फाइंड आउट करना है, अँगल फाइंड आउट करना है. मग अँगल या केसमध्ये किती आहे, या केसमध्ये अँगल किती आहे, ऑपोजिट डायरेक्शन मीन्स 180. ऑपोजिट डायरेक्शन में इथून इथपर्यंतचा अँगल, ऑपोजिट डायरेक्शन मतलब कितना रहता है 180. अभी फाइनल यहाँ पे कितना आ रहा है रिजल्टेंट 13. फॅन लावा तुमचा गरम गरम बसला का नको फॅन, बोला 13. बोला 13 कब रिजल्टेंट आएगा, क्या होना चाहिए एंगल. करेक्ट करेक्ट वैष्णवी करेक्ट आहे, बोला. हा दोघांची स्क्वेअरची ऍडिशन आहे, बरोबर आहे. पण काय आहे अँगल किती असेल मग, पायथागोरस ट्रिपलेट आहे, ते ट्रिपलेट आहे. 5, 12, 13 ट्रिपलेट है, पाइथागोरस है. मतलब एंगल कैसा रहेगा 90 डिग्री रहना चाहिए. ये है 12 न्यूटन इधर रहेगा, ये है 5 न्यूटन अपवर्ड डायरेक्शन में रहेगा. दोनों में एंगल कितना है 90 है. ह्या दोघांचा रिझल्टंट किती येते, बरोबर 13 येते. कसा काढून दाखवतो बा रिझल्टंट आहे. रिझल्टंट बोला काय फॉर्म्युला, रूट ऑफ, बोला काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस ऑफ 90 है ना. दोनों के बीच में एंगल है 90, तो कॉस ऑफ 90, कॉस 90 किती है 0, कॉस 90 0 है. तो ये पूरा टर्म 0 होता है और इन दोनों का एडिशन का रूट कितना आता है 30. ठीक है, म्हणजे एंगल किती आला 90 डिग्री. यहां पे एंगल है 90, जब 13 आता है रिजल्टेंट तब एंगल 90 है, जब सबट्रैक्शन हो रहा है तब 180, जब एडिशन हो रहा है तब कितना 0. मग कोणत्या कोणत्या ऑप्शन काय असला पाहिजे 0, 180 आणि 90. हे तिन्ही अँगलचे वेगवेगळे ऑप्शन आहेत 4. पहिल्यामध्ये दिले फर्स्ट ऑप्शन मध्ये 0, 180, 90 तेच ऑप्शन करेक्ट आहे. दुसऱ्यात दिले 0, 90, 180 आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये दिले 0, 90, 90. कोणता ऑप्शन करेक्ट आहे 0, 180, 90. ओके चला लिहून घ्या, मग असंच लिहून घ्या, असंच लिहून घ्या. करेक्ट करेक्ट पायथागोरस आहे, बरोबर आहे. कुठला पार्ट कळलं नाही हे, चला बाकीचे लिहून घ्या. हे रिझल्टंट बघ कसं काढलं. आर इज इक्वल टू आपला रेग्युलरच फॉर्म्युला आहे, माझा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. हे कळलं. मग ह्याच्यातला अँगल मी किती घेतलाय 90 घेऊन ट्राय करालो 13 येते का बघालो, मी चेक करायला फक्त 13 यायला पाहिजे ना, अँगल तर मला माहित नाही. मग हे कॉस 90 समज घेतला मी, तर हे किती होते पूर्ण टर्म 0 झाली का. मग 5 चा स्क्वेअर किती येते 25, 12 चा स्क्वेअर किती 145, हे 9, 6, 169 चं रूट काय ते 13. मग बरोबर आलंय 13 रिझल्टंट आला, याचा अर्थ जे मी अँगल पकडलाय ते बरोबर आहे. 169 चं रूट 13 आलं नसतं तर मग वेगळा अँगल ट्राय करायला लागला असता, किंवा असं केलास तरी चालतंय. इकडे काय करायचं 13 पुट कर आणि याला कॅल्क्युलेट करून याच्यावरून थीटा पण काढता येते. दोन्ही बाजूला स्क्वेअर करायचं, हे 169 होते, हे 169 या 169 ला कॅन्सल होते आणि मग कॉस ऑफ 90 बरोबर कॉस ऑफ थीटा बरोबर 0 येते. त्याला सॉल्व्ह केला तरी थीटा 90 येते. कळलं का, उलट सॉल्व्ह करायचं. चला एक सबट्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. सबट्रॅक्शनचा प्रॅक्टिकल क्वेश्चन तुम्हाला मी काय सांगितलं नव्हतं. आता सबट्रॅक्शनचा क्वेश्चन करू. लिहून झालं की सांगू का नाही त्याचं. चलो जरा
आणि लेक्चरच्या शेवटी वैष्णवी थोरात, भक्ती, दोन्ही भक्ती, आणखीन हे गोरे सरांचे जे पण स्टुडंट्स आहेत ते जरा थांबा थोडं लेक्चरच्या शेवटी, थोडं काम आहे मला. गोरे सरांचे लास्ट इयरचे स्टुडंट जे आहेत ते जरा लेक्चरच्या शेवटी थांबा. चलो बा नेक्स्ट काय, कुठलं खराब झालंय आणि कुठलं चांगलं राहिलं. A truck traveling, next numerical. चलो ले, a truck traveling due north, a truck traveling due north at 20 meter per second. A truck traveling DUE, due, a truck traveling due north. Due north means towards north. A truck traveling due north at 20 meter per second, at 20 meter per second, turns west and travels at the same speed. Turns west and travels at the same speed. Find out change in its velocity. 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 ठीक है, चला नवीन टाइपचा क्वेश्चन आहे बा सर्वजण. परत डायरेक्शन्स पण फर्स्ट टाइम आलेत आपल्या सिलेबस मध्ये. फर्स्ट टाइम मी डायरेक्शन्स बद्दल बोलाल तुम्हाला, बा लक्ष द्या. चला चला श्रेयश वा, तो डायरेक्शन कैसा लेने का है बोर्ड पे या फिर पेपर पे, डायरेक्शन कैसा लेने का है. तुमच्यासाठी मी डायरेक्शन बोलतो पहिला. तुमच्यासाठी डायरेक्शन कशी असणार, ही समोरची वॉल म्हणजे असणार नॉर्थ तुमच्या नोटबुक साठी, कारण तुमची नोटबुक खाली पडलेली आहे. तुमची नोटबुक खाली पडलेली आहे, अशी झोपलेली आहे. तो उसके लिए क्या रहेगा, ये सामने रहता है नॉर्थ. बैक साइड में क्या पकड़ने का, साउथ. तुमच्या पाठी में पकड़ेगा साउथ. राइट हैंड साइड में पे क्या पकड़ने का, ईस्ट. नॉर्थ की तरफ देखते वक्त राइट हैंड साइड में क्या रहता है, ईस्ट. तो राइट हैंड साइड ला पकड़ेगा ईस्ट और लेफ्ट हैंड साइड में क्या पकड़ने का, वेस्ट. ठीक है. अभी बोर्ड के ऊपर मैं कैसा करता हूं, बोर्ड के ऊपर कैसा, बोर्ड के ऊपर मुझे करना पड़ता है ऐसा, नॉर्थ को ऊपर पकड़ने का, साउथ नीचे. तो इधर क्या आता है, ईस्ट, और इधर आता है वेस्ट. डायरेक्शंस क्लियर ना. नोटबुक वर कशा पकडणार, डायरेक्शंस क्लियर. समोर काय पकडणार, नॉर्थ. म्हणजे तुमच्या नोटबुक वरच दिसते, पण तुमची नोटबुक आडवी झाली ना. पीछे क्या पकड़ने का, साउथ. राइट हैंड साइड में ईस्ट, इधर पकड़ने का वेस्ट. तो ट्रक कैसा जा रहा है, ट्रक इज गोइंग इन नॉर्थ डायरेक्शन विद दिस मच वेलोसिटी, अब जाता है इधर. तो ये जो वेक्टर है अब उसको डायरेक्शन भी है, 20 मीटर पर सेकेंड को डायरेक्शन भी है. तो इसको मैं बोलता हूं पी बार या V1 बार बोलो. चलो नवीन नाव दी, V1 बार इनिशियल वेलोसिटी है, तो इसको मैं बोलता हूं V1 बार. फाइनल है तो इसको मैं बोलता हूं V2 बार. अब क्या करना है, चेंज फाइंड आउट करना है. चेंजचा मीनिंग काय, चेंजचा मीनिंग काय बा, फाउंडेशन पासून भरपूर वेळा झाला आपल्याला, कोणाकोणाला आठवते काय चेंजचा मीनिंग काय. चेंज क्या रहता है, तो चेंज रहता है फाइनल माइनस इनिशियल. तो चेंज क्या रहता है, फाइनल माइनस इनिशियल. व्यवस्थित लक्षात ठेवा, चेंज कौन है, चेंज रहता है फाइनल माइनस इनिशियल. तो फाइनल कौन है, ये है V2. अब इसमें से क्या माइनस करने का, इनिशियल माइनस करने का. ठीक है. तो ये है V1 बार. आता त्याच्यातच डायग्राम काढायचे आहे, तुम्हाला झेपते का बा. माइनस V1 बार कसा आहे, मला इथून काढायचा माइनस V1 बार. कस काढू का, ट्रायंगल लॉ यूज करू.
बरं ट्रायंगल लॉ यूज करतो बा, ट्रायंगल लॉ यूज करतो मी बा. का कस करू, काय करू? नको नको, ट्रायंगल लॉ नको. तुम्हाला मी ट्रायंगल लॉ सांगितलं नाही तर जास्त यूज करायला तर असंच सांगतो बा, डायरेक्ट मधून वेक्टर ड्रॉ करायचं सांगतो. चलो बा, बस. तो यहां से क्या स्टार्ट हो रहा है? V2. अभी उसी पॉइंट से जिसका एडिशन करना है दूसरा वेक्टर भी उसी पॉइंट से स्टार्ट होना चाहिए. ओके चल, मग कसं केला मी? इथूनच स्टार्ट केला, यहां से स्टार्ट होके V1 इधर आ रहा है. अब इधर से स्टार्ट किया तो V1 कैसा आएगा? नीचे आएगा. डायग्राम दुसरीच काढू, तुम्हाला कन्फ्युजन नको. वेस्ट, नॉर्थ, साउथ, ईस्ट. अभी यह ऐसा आहे, कोण आहे? V2. बरोबर का? बघा, या पॉइंट न स्टार्ट केलाय. V2 कसा असा आहे? व्यवस्थित बघा, नवीनच डायग्राम काढू, कन्फ्युजन होणार नाही. तो V2 कैसा है? लेफ्ट की तरफ जा रहा है, उधर भी जा रहा है लेफ्ट की तरफ. V2 मध्ये कोणाला ऍड करायचं आपल्याला? V2 के अंदर किसको ऐड करना है? किसको? -V1 को. V2 आणि कोणाची ऍडिशन करायचे आहे? -V1 ची. मग जिथून V2 स्टार्ट झाला तिथूनच कोणाला स्टार्ट करायचा था? -V1. जहां से V2 स्टार्ट होता है उधर से किसको स्टार्ट करने का? -V1 को. तो V1 ऐसा है तो -V1 कैसा आएगा? डाउनवर्ड. V1 ऐसा है तो -V1 कैसा आएगा? डाउनवर्ड. तो ये है -V1 बार. जब तक V1 बार, -V1 बार, V2 बार दोनों क्लियर. तो V2 कैसा है? हॉरिजॉन्टल है, हॉरिजॉन्टल ड्रॉ किया. V1 कैसा है? ऊपर है, तो -V1 कैसा आएगा? डाउनवर्ड. मग ऍडिशन करताना ऑलवेज दोन्ही वेक्टर्स काय करणार? सेम पॉइंटने स्टार्ट करायचे. एडिशन करताना ऑलवेज वेक्टर्स काय करायचे? दोन सेम पॉइंट ने स्टार्ट करायचे. तो अभी दोनों के बीच में एंगल कितना है? तो थीटा जो हम लोग अभी यूज करने वाले वो क्या रहेगा? 90. दोघांचा रिझल्टंट किती येणार? इन दोनों का रिजल्टंट मतलब इन दोनों का एडिशन. एडिशन कुठे येणार? त्यांच्यामध्ये येणार. दोनों वेक्टर्स का एडिशन किधर आता है? उनके बीच में आता है. तो इन दोनों का एडिशन इसके बीच में आएगा. ऐसा हे कोण आहे? एडिशन म्हणजेच सबट्रॅक्शन ऍक्च्युअली ती. हे जे वेक्टर आला हे कोण आहे? V1 बार माइनस V2 बार माइनस V1 बार. हे कळलं बा? इथपर्यंत कळते ना? ये V2 है और -V1 दोनों एक जगह से स्टार्ट होता है. या दोघांची एडिशन मी तर लिहिली. एडिशन म्हणजे ते ऍक्च्युअली सबट्रैक्शन है. तो इसका मैग्नीट्यूड कैसे निकालने का? अभी जो सबट्रैक्शन करने के बाद जो वेक्टर आया है वही है चेंज इन वेलोसिटी. ये जो वेक्टर आला हेच कोण आहे? चेंज इन वेलोसिटी है. फाइनल वेलोसिटी माइनस इनिशियल वेलोसिटी, इसको हम लोग बोलते हैं चेंज. तो इथं काढायला चालू केले आपण, त्यालाच पुढे मी कंटिन्यू करतो. मग रूट ऑफ, बोला काय फॉर्म्युला? बोला, या वेक्टर आणि या वेक्टरचा ऍडिशन करायला आपण. तो फॉर्म्युला क्या है? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, बोला बोला बोलत राहा जरा, प्लस 2ab cos थीटा. फर्स्ट वेक्टर स्क्वेअर, फर्स्ट वेक्टर स्क्वेअर कोण आहे? फर्स्ट वेक्टर V2 बोलू त्याला 20 स्क्वेअर, प्लस सेकंड वेक्टर डाउनवर्ड आहे पण डायरेक्शन चेंज झाली पण मॅग्निट्यूड काय राहिला? सेम. परत 20 स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू b इंटू कितना एंगल कितना है? कॉस ऑफ किती आहे? V2 आणि -V1 याच्यातला एंगल किती? 90. बरोबर. किती आहे मग कॉस ऑफ 90? ये पूरा टर्म होता है 0. तो 20 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर किती? 800. 800 ला कसं लिहायचा? 400 इंटू 2, 400 चा रूट, तो 20√2 मीटर पर सेकेंड. तो चेंज इन वेलोसिटी का मैग्नीट्यूड कितना? 20√2 मीटर पर सेकंड. बरोबर. डायरेक्शन कशी काढायची? आता ही डायरेक्शन आहे. ये जो सबट्रॅक्शन का जो वेक्टर आहे म्हणजेच ते चेंज आहे. त्या चेंजची डायरेक्शन कशी? डायरेक्शन पण असते व्हेलॉसिटी चेंजला. व्हेलॉसिटी चेंजला किती किती आळस पण आला, वेलोसिटी चेंजला डायरेक्शन पण आहे. तो वेलोसिटी चेंज का डायरेक्शन ये ऐसा है. ठीक है, ओके. तो इधर का एंगल भी निकालेंगे, इधर का एंगल भी निकालेंगे. इसको मैं बोलता हूं अल्फा. पुढे आता जागा राहिली आपल्याला, इकडे करूया. टॅन ऑफ अल्फा, बोला काय फॉर्म्युला? बी साइन थीटा अपॉन ए प्लस बी कॉस थीटा. ए कोण आहे? कोण असतंय त्यातला? ए कोण आहे? नियर अल्फा. तो कोण आहे? ए. V2 का V1?
v2 और v2 ची व्हॅल्यू किती 20 v1 पण 20 v1 पण 20 इथं काय येणार साइन ऑफ 90 इथं काय येणार कॉस ऑफ 90 पण कॉस 90 0 मग हे पूर्ण झालं 0 कॉस ऑफ 90 0 हे 0 झाला साइन ऑफ 90 किती 1 मग हे 20/20 किती येते 1 म्हणजे अल्फा किती आला 45 डिग्रीला राईट टॅन ऑफ अल्फा 1 याचा मिनिंग अल्फा किती आला 45 मग बरोबर डायरेक्शन कशी आली वेलोसिटी चेंज का डायरेक्शन कैसा आ रहा है ऐसा आ रहा है ऐसा मतलब वेस्ट एंड साउथ के बीच में वेस्ट एंड साउथ के बीच में तो उसको हम लोग क्या बोलते हैं साउथ वेस्ट डायरेक्शन हाँ तो चेंज इन वेलोसिटी इज हाउ मच दिस मच इन विच डायरेक्शन साउथ वेस्ट डायरेक्शन बरोबर झालं का विचारले डायरेक्शन मग असं म्हणते त्याला समजा बा डाउट काय अगर एग्जैक्टली 45 डिग्री नहीं रहता अगर ऐसा रहता कैसा इथं मी नवीन काढतो डायग्राम नॉर्थ वेस्ट ईस्ट साउथ समझो अगर ऐसा है ये इधर रहता 20 डिग्री पे बस जरा रास्ता ये यहाँ पे अगर 20 डिग्री पे रहता तो उसको भी साउथ वेस्ट बोलते हैं कभी कभी लेकिन एग्जैक्टली क्या बोलना चाहिए 20 डिग्री साउथ ऑफ वेस्ट काय बोलायला पाहिजे त्याला 20 डिग्री साउथ ऑफ वेस्ट या फिर हे 20 असला तर हे किती राहिलेलं असणार आता 70 90 व्हायला पाहिजे ना हे 20 आहे तर हे किती असणार 70 मग असं पण म्हणणार काय 70 डिग्री वेस्ट ऑफ साउथ 70 डिग्री वेस्ट ऑफ साउथ ऐसा भी डायरेक्शन आ सकता है एक्झॅक्टली साउथ वेस्ट कधी म्हणायचा एक्झॅक्टली साउथ वेस्ट कधी म्हणायचा 45 लाच 45 सोडून दुसरा काय पण असला तर असंच बोलायला पाहिजे ठीक आहे चल घ्या लिहून हा हे येत आहे कोणता ते तसं पण येते ना येते ना मायनस मध्ये काय घेतली म्हणजे काय कळलं नाही मला वैष्णवी डाऊट काय विचारली कळलं नाही सबट्रॅक्शन करायचं ना चेंज काढायचा आहे चेंज काढायचा एक मिनिट चेंजचा फॉर्म्युला काय असतंय फायनल मायनस इनिशियल चेंजचं बेसिक फॉर्म्युला काय ऑल चॅप्टर्स मध्ये लागते आपल्याला फायनल मायनस इनिशियल म्हणून मायनस आले ते ऍडिशन करा थोडीच म्हणले क्वेश्चन मध्ये म्हणले चेंज काढा चेंज इज सबट्रॅक्शन चलो हो गया खाली लिहा काय चेंज इन वेलोसिटी इज 20√2 फाइनली एक सेंटेंस लिखो क्या चेंज इन वेलोसिटी इज 20√2
change in velocity is 20 root 2 in southwest direction. Change in velocity is 20 root 2 in southwest direction. Change in velocity is 20 root 2 in southwest direction. ठीक आहे, ओके. चला मग आजसाठी इतकं बस झालं. उद्या काय बघायचं आहे, फायनल पार्ट ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मधला रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स. बाकी ऍडिशन सबट्रॅक्शन सगळं क्लिअर झाले. न्यूमरिकल्स बघायचे आणखीन 1-2-3 दिवस बघू न्यूमरिकल्स. मग ऍडिशन सबट्रॅक्शन पर्यंत सॉल्व्हिंग व्हायला पाहिजे. ऍडिशन सबट्रॅक्शन सॉल्व्हिंग करा. कुठपर्यंत आले सॉल्व्हिंग? चला ऑनलाईन वाले पण बोला, ऑफलाईन पण बोला. मला ऑनलाईन वाले कमेंट करा. बोला श्रेष, कुठपर्यंत आले सॉल्व्हिंग? वेक्टर सॉल्व्ह काय काय केलंय? झालं? काहीच केलं नाही. चालू केलंय का चालू पण नाही केलं? चालू केलंय. किती झाले? एक पेज. करा तुम्ही वेक्टर चालू करा सॉल्व्ह करायला. तुम्ही मागचे व्हिडिओ केले का नाही कम्प्लीट? वेक्टर सगळे कम्प्लीट केला. तो पाठवलंच नाही. मग तू त्याला फोन कर, काय तर कर त्याला. पटकन बघून घ्या. हा बा, फ्रेश मध्ये लागणं काय सोपं नाही. चांगल्या कॉलेजला कोणत्या पण मेडिकल इंजिनिअरिंग फ्रेश मध्ये लागणं एकदम काय चिल्लर गोष्ट नाही आहे. ओके, मेडिकलला तर आणखीन डिफिकल्ट आहे. 3 वर्ष रिपीट करायला मुलं, 3 वर्ष रिपीट करण्यात आहेत. 1 वर्ष रिपीट नॉर्म झाला. आता 11, 12, 13 बोलते त्याला. आता कोट्यामध्ये बघा कोणाला विचारा, रिपीट करायला का म्हणत नाही ते बोलते 13th ला आहे म्हणते. 13th ला 11, 12, 13 म्हणते त्याला. आता काय नॉर्म झाले ते. मी काय बोललो, फ्रेश मध्ये लागायचं तर एकदम परफेक्ट प्लॅनिंग पाहिजे. सॉल्व्हिंग करा आतापासून. चला कोणा झालं? वेक्टर स्टार्ट केला धनश्रीचा. सबट्रॅक्शनचे परत एकदा जॉईन करा. मी ज्यांना सांगितले थांबा ऑनलाईन, परत एकदा जॉईन करा. ठीक आहे, असलेच्या करा सॉल्व. बाकीचे कोण काय काय सांगा मला. गेलेच, पळूनच गेले. ठीक आहे, चलो चल जा सॉल्व्हिंग करा. पण डाऊट आहे मग थांब जरा. डाऊट असलं थांब. आदिती आणि धनश्री, आदिती आणि धनश्री तुम्हाला जायचं जा, तुम्हाला थांबायचं थांबा. आदिती आणि धनश्री तुम्हाला जमत असेल तर ऑफलाईन या. तुम्हाला जमत असेल तर ऑफलाईन या आणि लवकरात लवकर या. बघा मी काय बोलतोय, ऑनलाईन वर काम होतच असतं तर सोपी झाली असते ना गोष्ट. तुम्हाला याय जायचा पेट्रोलचा खर्च नाही, मला याय जायचा खर्च नाही, या हॉलचं रेंट द्यायची गरज नाही मला. लाईफ किती सोपी झाली असती. मी एकदा शिकवलं की संपलं. ते लाईफ टाइम अवेलेबल आहेत लेक्चर. 2 शिक्षकाची गरज नाही. पूर्ण भारतात एकच शिक्षक ठेवायचा. एंटायर इंडियामध्ये एकच टीचर ठेवायचा. त्या टीचरने लेक्चर दिले की रेकॉर्डेड सगळ्यांना दाखवायचे. फ्री, सगळं फ्री होणार. पण ते होईना झाले ना, म्हणजे ऑनलाईन शक्य नाही म्हणून होईना झाले. कळते मी काय बोलतोय? मग ज्यांना ऑफलाईन शक्य होते या लवकरात लवकर. ठीक आहे, आदिती धनश्री लवकरात लवकर या जरा.